नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवनीतमधील स्वाध्याय 2.1 सॉल्व करणार आहोत। प्रश्न जशास तसा आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। पहिलाच प्रश्न हा ब्रॅकेट दिला आहे आणि डिवायडेड बाय 9/2 इक्वल टू किती हे आपल्याला विचारलेले आहे। तर चार पर्याय आहेत, कोणता पर्याय अगदी बरोबर आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे। त्यासाठी आता पहा, सर्व येथे मल्टिप्लिकेशन साइन आहेत, येथे छेद काही नाही आहे म्हणजे छेद आपण 1 कन्सिडर करू। आता हे सर्व न्यूमरेटर आहेत, एका असे लिहिता येतील आपल्याला कारण त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे। आणि डिनोमिनेटर काय आपला 7 × 15 × 8 हा ब्रॅकेट आहे आणि हे साइन आपण हे करू तर याचा काय होईल रेसिप्रोकल म्हणजे 9/2 चे 2/9 होईल। आता हे आपल्याला सॉल्व करता येईल। प्रथम काय करू आपण 7 ने आपण 28 ला डिवाइड करू। 7 × 7 7 × 4 28 बरोबर आहे। आता हे 4 आणि हे 8 म्हणजे 4 × 1 4 4 × 2 8। आता हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, हे 9 आणि हे पण 9 कॅन्सल होतील। तर आता 5 ने हे 15 डिवाइड केले तर 3 येईल आणि हे 3 आणि हे पण 3 कॅन्सल होतील, काहीच राहिलेलं नाही आहे, येथे पण काहीच नाही आहे म्हणजे 1/1। तर आन्सर काय येईल आपलं 1 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे। नेक्स्ट येथे मित्रांनो आपल्याला 5 संख्या दिलेल्या आहेत आणि या 5 संख्येमध्ये आपल्याला उतरता क्रम लावायचा आहे। तर उतरता क्रम लावण्यासाठी सर्वात मोठी संख्या आपल्याला प्रथम माहिती पाहिजे। तर या 5 नंबरपैकी सर्वात मोठी संख्या कोणती हे कसे ठरवायचं, तर येथे पहा प्रत्येक संख्येमध्ये अंशापेक्षा छेद 1 ने मोठा आहे। येथे 13 आहे तर छेद 14 आहे, 9 अंश आहे तर छेद 10 आहे, 12 13 15 16 20 21 म्हणजे प्रत्येक अंश हा छेदापेक्षा 1 ने लहान आहे किंवा छेद अंशापेक्षा 1 ने मोठा आहे। असं जर असेल तर येथे ज्या संख्येचा अंश आणि छेद मोठा ती संख्या मोठी असते, मग ही संख्या सर्वात मोठी होईल। सर्वात मोठा नंबर कोणता येईल आपला 20/21, यापेक्षा ही सगळ्यात मोठी होईल। नंतर 15/16 ही संख्या त्यापेक्षा लहान होईल, मग त्यापेक्षा लहान काय होईल 15 नंतर 13 आहे 13/14, 13 पेक्षा लहान काय आहे 12 म्हणजे 12/13 आणि नंतर सगळ्यात लहान काय होईल 9/10। आता हा आपण उतरता क्रम लावलेला आहे, सगळ्यात मोठी संख्या नंतर त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान आणि सगळ्यात लहान। तर आपल्याला काय विचारलेले आहे मध्यभागी कोणती परिमेय संख्या येईल। आता एकूण 5 संख्या आहेत, मध्यभागी पाहिजे आपल्याला, त्यामुळे हे 2 नंबर सोडून देऊ, हे 2 नंबर सोडून देऊ। मध्यभागी कोणती संख्या येईल 13/14, 13/14 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे। नेक्स्ट येथे मित्रांनो या 4 संख्या दिल्यात आणि या 4 संख्येमध्ये आपल्याला चढता क्रम लावायचा आहे आणि नंतर शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता हे फाइंड आउट करायचं आहे। प्रथम आपण या संख्यांचा चढता क्रम लावू। या चारही संख्येचा छेद कसा आहे 17च्या पटीमध्ये आहे, पहा 17च्या मल्टिपलमध्ये आहे म्हणजे या छेदालाही 17ने भाग जाईल, यालाही 17ने भाग जाईल, यालाही 17ने भाग जातो आणि 68ला पण 17ने भाग जातो। मग आपण काय करू, आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं होण्यासाठी प्रत्येक संख्येला 70 ने मल्टिप्लाय करू। म्हणजे दिलेल्या संख्या कशा आहेत आपल्या 3/34, नंतर दुसरी संख्या आहे -2/17, तिसरी आहे -5/51 आणि चौथी काय आहे -4/68। तर आपण काय करू प्रत्येक संख्येला 17ने गुणाकार करू, यालाही 17ने आपण गुणाकार करू आणि या पण संख्येला 17ने गुणाकार करू गुणिले 17 म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं होईल। याच संख्या आहेत आपण 17 पट केलेली आहेत, काहीच बदल होणार नाही, आपल्याला लहान मोठेपणा त्याप्रमाणे तसाच येणार आहे। तर आता आपण ही काटाकाटी करता येईल, 17 × 17 17 × 2 34 हा अपूर्णांक कसा येईल -3/2 होईल। 17 17 कॅन्सल होतील म्हणजे हा नंबर कसा येईल आपला फक्त -2 बरोबर आहे। आता 17 × 17 17 × 3 51 म्हणजे -5/3 येईल आणि हा नंबर कसा होईल 17 × 17 17 × 4 68 म्हणजे -4/4 म्हणजे ही काटाकाटी केली तर -1 होईल बरोबर आहे। 4 4 कॅन्सल म्हणजे -1। आता पहा हे 2 नंबर आपल्याला मिळालेले आहेत -1 -2। आता सर्व संख्या ह्या
निगेटिव्ह आहेत, ऋण संख्या आहेत सर्व संख्या. मग यामध्ये आपण काय करू आता, या 2 नंबरमध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येईल. परंतु या 2 नंबरमध्ये आपण लहान मोठेपणा ठरवण्यासाठी एकतर यांची पॉईंटमध्ये आन्सर काढू किंवा ह्या दोघांचं आपल्याला कम्पॅरिझन करता येईल. आपण पॉईंटमध्ये आन्सर काढू. तर -3/2 म्हणजे काय, 3चे हाफ म्हणजे काय होईल, दीड, म्हणजे 1.5 होईल. साईन मायनस आहे म्हणजे याचा आन्सर काय येईल, जर आपण 3ला 2ने डिवाईड केलं तर आन्सर -1.5 येईल. आपण 5 0 लिहू शकतो. आता -2 हा नंबर असाच, मायनस आपलं 5ला जर आपण 3ने डिवाईड केलं तर आन्सर काय येईल पहा, 3 1 3, 3 6 18, 3 6 18 असा आन्सर येईल. आणि हे -1. आता आपल्याला ह्या 4 संख्या मिळाल्यात, म्हणजे या 4 संख्येचा आपण याप्रमाणे कन्वर्ट केलेल्या आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रमासाठी आपल्याला काय करावं लागेल, चढता क्रम लावायचा म्हणजे सगळ्यात लहान संख्या आधी घ्यायची. आता इथे सगळ्यात लहान संख्या कोणती आहे, चढता क्रम लावायचा आपल्याला. तर लहान संख्या आपल्याला प्रथम घ्यावं लागेल. सर्वात लहान काय होईल, येथे -2 होईल. 2 जर हे चारही नंबर प्लसमध्ये असते तर 2 सर्वात मोठा झाला असता, परंतु आता मायनस साईन असल्यामुळे 2 सर्वात लहान होईल. -2 यापेक्षा मोठी संख्या कोणती होईल, -1.66 होईल. बरोबर आहे. -1.50 म्हणजे -1.50 आणि -1 पहा, मायनस साईन असल्यामुळे अशा प्रकारे साईन आलेले आहेत. हे जर प्लस साईन असते सर्व संख्येचे तर हे सर्व साईन याप्रमाणे कन्वर्ट झाले असते. तर आता सर्वात लहान नंबर कोणता आहे, इथे हा आहे, हा सर्वात लहान आहे. आणि सर्वात मोठा कोणता नंबर आहे, हा झाला आपला चढता क्रम. आपल्याला काय विचारलेलं आहे, चढता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता. शेवटून दुसरा म्हणजे हा पहिला होईल आणि शेवटून दुसरा हा अपूर्णांक होईल. -1.50 हे कशाचं आन्सर आलेलं आहे आपलं, -1.50 या नंबरचं. हा नंबर कोणता आहे, -3/34 हे आन्सर आपलं हे आलेलं आहे. याला आपण याप्रमाणे कन्वर्ट केलं होतं. नंतर आपलं मूळ अपूर्णांक कोणता आहे आपला, हा अपूर्णांक आहे. तर आपण पर्याय क्रमांक कोणता येईल, मग आपला आन्सर येईल -3/34 हे आन्सर येईल आपलं. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो हे 4 अपूर्णांक दिलेले आहेत, 4 परिमेय संख्या दिलेल्या आहेत. या संख्यातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्येतील फरक काढायचा आपल्याला. त्यासाठी आपल्याला या 4 नंबरपैकी सर्वात लहान संख्या कोणती आणि सर्वात मोठी संख्या कोणती हे आपल्याला माहिती पाहिजे. सर्वात लहान कोणती आणि मोठी कोणती हे ठरविण्यासाठी एकतर या सर्व संख्यांचा आपल्याला LCM काढावे लागेल. LCM काढून छेद समान करून त्याप्रमाणे लहान मोठेपणा ठरवावे लागेल. किंवा आपण काय करू, या प्रत्येक संख्येची व्हॅल्यू काढू पॉईंटमध्ये, म्हणजे आपल्याला लहान कोणती आणि मोठी कोणती हे ठरविता येईल. आपल्या संख्या कशा दिल्यात, पहिली आहे 7/15, नंतर 11/20, 2/5 आणि 12/25. आता आपण याचं पॉईंटमध्ये आन्सर काढू. म्हणजे काय करू, 7ला आपण डिवाईड करू 15ने. 15ला 7ने डिवाईड करायचं नाही, 7ला 15ने डिवाईड करायचं आहे. छेदामध्ये जी संख्या आहे त्या संख्येने डिवाईड करायचं अंशाला. 0 पॉईंट येथे 0 घेणार, 15 चोक 60, 10 राहतील, येथे एक 0 घेऊ आपण, 15 सखी 90, म्हणजे हे आन्सर काय येईल आपलं 0.46. पॉझिटिव्ह असल्यामुळे पॉझिटिव्हच आन्सर येणार आहे. आता येथे काय होईल, मग 11ला आपण डिवाईड करणार 20ने. आता येथे लहान संख्या एक 0 घेऊ, 0 असा घेता येणार नाही त्यामुळे इथे 0 पॉईंट द्यावा लागेल. आता 20×5 100 असं होईल. ही बाकी घेतली तर 10 येईल. आता येथे एक 0 घेऊ आपण, 0 घेतल्यामुळे कंप्लीट 5चा भाग जाईल, रिमाइंडर 0 येईल. म्हणजे हे आन्सर काय येईल आपलं, या नंबरची व्हॅल्यू काय येईल आपली 0.55. या नंबरची व्हॅल्यू आहे आपली 0.55 आणि या नंबरची व्हॅल्यू 0.46. त्याप्रमाणे 2ला आपण 5ने डिवाईड करू, 0 घेऊ, येथे 0 पॉईंट कंप्लीट 4चा भाग जाईल, 5 चोक 20, रिमाइंडर 0,
म्हणजे 0.4 आहे, तर 0.40 लिहू शकतो आपण. सर्व संख्या आपण 2 अंकी घेतलेल्या आहेत पॉईंट नंतर. तर आता ह्या 12ला 25ने आपण डिवाईड करू, तर काय होईल, येथे 0 घ्यावा लागेल, येथे 0 पॉईंट, मग 25 चौक 100 होईल, 20 राहतील, येथे 0 घेणार, 25 8 200 होईल. बरोबर आहे. आता हे आन्सर आलेलं आहे 0.48. या संख्येची व्हॅल्यू ही आली आणि या संख्येची व्हॅल्यू ही आलेली आहे. तर आता आपल्याला ठरविता येईल कोणता नंबर लहान आहे, कोणता नंबर मोठा आहे, कारण आपण पॉईंटमध्ये व्हॅल्यू काढलेले आहेत. आता हे 55 आहेत, 0.55, 0.40, 0.48 आणि 0.46. आता सर्वात मोठी संख्या कोणती येते? 0.55, कारण 55 सगळ्यात मोठे आहेत ह्या चारही नंबरपेक्षा. म्हणजे ही संख्या, ही व्हॅल्यू मोठी आहे. म्हणजे कोणता अपूर्णांक मोठा आहे आपला? 11/20. 11/20 हा मोठा अपूर्णांक आहे, मोठी परिमेय संख्या ही. आणि लहान परिमेय संख्या कोणती होईल? सगळ्यात लहान काय येते? 46पेक्षा 40 लहान आहेत, हे 0.48 आहेत, हे 0.40 आहेत. म्हणजे ही संख्या लहान होईल आपली 2/5. आपल्याला काय विचारलं आहे? मोठी संख्या व लहान संख्या यातील फरक, म्हणजे या दोन संख्येची आपल्याला वजाबाकी घ्यावी लागेल. 11/20 मायनस 2/5. मोठी संख्या आणि लहान संख्या यांचा फरक घ्यायचा आपल्याला, म्हणजे दोघांची वजाबाकी घ्यायची. तर वजाबाकी काय होईल पहा. आता येथे 20 आहेत आणि येथे 5 आहेत. दोघांचा आपण छेद सारखा करण्यासाठी काय करू? 5ला जर आपण 4ने मल्टिप्लाय केलं तर येथे 20 होतील. म्हणजे आपण येथे 4ने मल्टिप्लाय करू आणि येथे पण 4ने मल्टिप्लाय करू. दोन्ही साईडला आपण न्युमिरेटर म्हणजे अंशाला आणि छेदाला 4ने मल्टिप्लाय केलेले आहे. म्हणजे आता काय होईल? 11/20 आणि हे -8 आणि भागिले 20 होईल. आता दोघांचे छेद सारखे झालेले आहेत, छेद सारखे आहेत म्हणून आपण एकच छेद घेणार आणि अंशाची वजाबाकी करणार. म्हणजे 11तून 8 गेले, काय होतील? 3 आणि छेदामध्ये 20. फरक किती येईल आपला? 3/20. आन्सर आहे का? हे पहा, इथे 3/20 आहे आणि येथे 20/3 आहे. पाहण्यामध्ये चुकी होऊ द्यायची नाही. पाहण्यामध्ये जर चुकी झाली तर आपण हे आन्सर बरोबर लिहिणार, तर आपलं चुकेल. आपण आन्सर बरोबर काढले 3/20, परंतु आपला आन्सर हे आहे 3/20. 20/3 नाही आहे. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे पहा मित्रांनो, सगळ्या संख्येचे जर आपण निरीक्षण केलं तर अंशापेक्षा छेद 1ने जास्त आहे. येथे 11 आहे, येथे 12 आहे, येथे 2 आहे, येथे 3 आहे. म्हणजे अंशापेक्षा छेद किती? 1ने जास्त आहे. तर अशा वेळेस ज्याचा अंश मोठा आणि छेद मोठा तो नंबर सर्वात मोठा. हे कधी? जर नंबर पॉझिटिव्ह असतील तर. परंतु येथे काय आहेत? सर्व नंबर निगेटिव्ह आहेत, ऋण संख्या आहेत सर्व या. त्यामुळे ज्याचा अंश मोठा आणि छेद मोठा ती संख्या सगळ्यात लहान होईल. जर पॉझिटिव्ह नंबर असतील तर सगळ्यात मोठी होईल, परंतु हे निगेटिव्ह असल्यामुळे ज्याचा अंश मोठा आणि छेद मोठा ती संख्या सगळ्यात लहान होईल. आपल्याला चढत्या क्रमाने लिहायच्या. चढत्या क्रमाने लिहिण्यासाठी सगळ्यात आधी सगळ्यात लहान संख्या लिहायची. तर लहान संख्या कोणती होईल मग? -17/18 ही लहान होईल. आता 17पेक्षा लहान काय आहेत? 15 आहेत, म्हणजे -15/16. आता -15पेक्षा लहान काय होतील? -11 म्हणजे -11/12. -17/18 लेस आहेत. कशापेक्षा? -15/16पेक्षा. हे पण लेस आहेत. कशापेक्षा? -11/12पेक्षा. -11 नंतर काय येईल? -6 येईल, -6/7. हे पण लहान आहेत. कशापेक्षा? -2/3. बरोबर आहे. तर आता सर्वात मोठी व सर्वात लहान संख्यांची जोडी कोणती? सर्वात मोठी, यामध्ये सर्वात मोठी कोणती संख्या येईल? ही सर्वात लहान आहे, ही सर्वात लहान संख्या आहे आणि ही सर्वात मोठी आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? सर्वात मोठी. सर्वात मोठी म्हणजे -2/3 आणि लहान कोणती होईल मग? ही -17/18 ही पेअर होईल आपली. आहे का आन्सर आपलं? पहा, -2/3 -17/18 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला 3 संख्या दिल्यात
आणि या 3 संख्यांचा आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावण्यासाठी सर्वात लहान संख्या माहीत असणे आवश्यक आहे. सर्वात लहान संख्या कोणती होईल येथे हे आपल्याला फाइंड आउट करावे लागेल. हा नंबर प्लसमध्ये आहे. ही संख्या कशी आहे? धनपरिमेय आहे. हा नंबर पॉझिटिव्ह आहे, प्लस आहे, त्यामुळे हा नंबर या दोन्ही संख्येपेक्षा मोठा होईल. बरोबर आहे, कारण हा मायनसमध्ये नंबर आहे आणि हा पण मायनसमध्ये. ही ऋण संख्या आहे, परंतु ही संख्या धन आहे, त्यामुळे या दोन्ही नंबरपेक्षा ही संख्या तर मोठी आहे. म्हणजे येथे सर्वात मोठी संख्या कोणती होईल? 4/17. आता ह्या दोन्हीपैकी कोणती लहान आणि कोणती मोठी हे आपण ठरवू. आपल्याला हे माहीत आहे, ही परिमेय संख्या आणि ही परिमेय संख्या यामध्ये जर लहान मोठेपणा ठरवायचा असेल तर आपण याचा अंश आणि याचा छेद याचा गुणाकार करतो. यांचा गुणाकार केला तर काय होईल? -35 होईल आणि यांचा गुणाकार केला आपण तर -27 होतील. -27. आता -35 लेस आहेत म्हणजे -27पेक्षा. बरोबर आहे. हे जर पॉझिटिव्ह दोन्ही नंबर असते तर हे साईन असं झालं असतं, परंतु दोन्ही साईन निगेटिव्ह असल्यामुळे म्हणजे -35 लहान आहेत -27पेक्षा. याचा अर्थ ही संख्या या संख्येपेक्षा लहान आहे. देअरफॉर -7/9 लेस आहेत -3/5पेक्षा. किंवा आपण जर याचं पॉईंटमध्ये उत्तर काढलं त्यावरून आपल्याला जेस करता येईल कोणता नंबर मोठा आणि कोणता लहान. तर असं केलं तरी चालेल. सर्वात लहान कोणती होईल मग? ही लहान आहे, सर्वात लहान. बरोबर आहे. आणि ही त्यापेक्षा ग्रेटर आहे, पण त्यापेक्षा ग्रेटर कोणती आहे? पॉझिटिव्ह 4/17. हा झाला आपला चढता क्रम. बरोबर आहे, हा झाला आपला चढता क्रम. तर हे आन्सर आहे का आपलं पाहू? -7/9 -3/5 आणि 4/17. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 5 येईल? सपोज x वेळा मिळवावेत. आता 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवायचे म्हणजे किती वेळेस मिळवायचे आपण? 1 टाइम्स, 2 टाइम्स, 3 टाइम्स. 5/8 टाइम्स म्हणजे x टाइम्स इक्वल टू आन्सर 5 आलं पाहिजे आपल्याला. तर आता हे इक्वेशन सॉल्व करता येईल आपल्याला. आपण काय करू? दोघांचा छेद सारखा आहे त्यामुळे आपण दोघांची बेरीज करू. काय होईल? 5 + 5 हे 5 × x म्हणजे 5x होतील आणि छेद सारखा आहे आणि इक्वल टू 5. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला. आपल्याला xची व्हॅल्यू काढायची आहे त्यामुळे 8ला काय करू? या साईडला आपण ट्रान्सफर करू. येथे डिव्हिजनमध्ये आहेत, येथे आल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये येतील. देअरफॉर 5 + 5x इक्वल टू हे 40 होतील. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे म्हणून हे 5 या साईडला ट्रान्सफर करू. काय होईल? 40मधून हे प्लस साईन आहे, येथे -5 होतील. 5x इक्वल टू हे काय होतील? 40मधून 5 गेले 35 राहील. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू यावरून काढता येईल. येथे गुणाकारामध्ये आहेत, इकडे आल्या भागाकारामध्ये येतील म्हणजे 35/5 होईल. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू किती होईल? 5×7 = 35 म्हणजे एक्सची व्हॅल्यू 7. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो सर्व संख्यांचा लहान मोठेपणा ठरविण्यासाठी आपल्याला LCM ही पद्धत वापरून छेद समान करावा लागेल, परंतु त्यास वेळ भरपूर लागेल. येथे आपण या अपूर्णांकाचं काय करू? पॉईंटमध्ये उत्तर काढून त्यांच्यातील लहान मोठेपणा ठरवू. आपल्याला फक्त उतरत्या क्रमाने लिहायच्यात, त्यामुळे आपण सर्वांचा लहान मोठेपणा ठरवू येथे. तर आता 3/8 ही एक संख्या दिली आपल्याला, नंतर 13/21 दिली, 4/7 आणि 9/11. आपण याचं पॉईंटमध्ये उत्तर काढू म्हणजे 3ला 8ने डिवाईड करू. तर काय होईल पहा? 0 पॉईंट, येथे 0 येईल, येथे 24 होतील, येथे 6 राहतील. 0 8 7 56. आन्सर काय येईल आपलं? 8 7 56. 2 अंकापर्यंत काढू आपण पॉईंट नंतर. म्हणजे या संख्येची व्हॅल्यू काय होईल पॉईंटमध्ये? 0.37. तर आता या संख्येची व्हॅल्यू काढू आपण. 13ला 21ने डिवाईड करू. येथे 0 घेतला, येथे 0.21 सख 126 होईल. 4 राहतील, येथे 0 घेऊ, 21 1 21
बाकी 19 राहील. म्हणजे याची व्हॅल्यू काय येईल, 2 अंकापर्यंत काढलेली आपण 0.61. आता 4/7 ही व्हॅल्यू काढू आपण. 4 लहान आहेत, येथे 0 घेऊ. असा डायरेक्ट 0 घेता येणार नाही, त्यासाठी 0 पॉईंट देऊ आपण. 7 5 35, 5 राहतील, येथे 0 घेणार. 7 7 49, बाकी 1. म्हणजे आन्सर काय येईल आपलं 0.57. 9ला 11ने डिवाईड करू. 0.1188, 2 राहतील, 0 11 1 11, बाकी 9 राहील. म्हणजे काय येईल 0.81. 2 अंकापर्यंत आपण व्हॅल्यू काढलेल्या आहेत, पॉईंट नंतर 2 स्थळं. तर आता यावरून आपल्याला सर्व संख्या धन आहेत, पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे जो नंबर मोठा ती संख्या मोठी होईल. आता इथे काय आहे 81 मोठे आहेत, म्हणजे 0.81 सर्वात मोठे आहेत. आपल्याला काय विचारलेलं आहे, उतरता क्रम, म्हणजे सर्वात मोठी संख्या आधी लिहायची, नंतर त्यापेक्षा लहान काय होईल, हा नंबर सर्वात मोठा होईल म्हणून साईन हे येईल. यापेक्षा लहान काय आहे, 81पेक्षा लहान काय आहेत 61, म्हणजे 0.61 हे ग्रेटर होतील कशापेक्षा, 0.57पेक्षा. हे पण ग्रेटर होतील कशापेक्षा, 0.37. आता 0.81 कशाची व्हॅल्यू आली आपली, या नंबरची आली, म्हणजे 9/11. आता ही 0.61 कशाची व्हॅल्यू आली, 13/21. 0.57 4/7ची व्हॅल्यू आहे, आणि 0.37 ही व्हॅल्यू 3/8ची आहे. आता आपण या उतरत्या क्रमाने लिहिले आहेत. सर्वात मोठा हा, त्यापेक्षा लहान हा, त्यापेक्षा लहान हा, आणि त्यापेक्षा लहान हा. तर आता हा उतरता क्रम झाला. आपल्याला विचारलं काय, शेवटून तिसरी संख्या. शेवटची संख्या ही पहिली, दुसरी आणि तिसरी. म्हणजे शेवटून तिसरी संख्या कोणती येईल आपली, 13/21. ही पहिली होईल, ही दुसरी होईल, ही तिसरी. 13/21 आहे का पर्याय, 13/21 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला ह्या 4 संख्या दिल्या, चारही पण संख्या पॉझिटिव्ह आहेत. चढता क्रम लावायचा आहे, म्हणजे यातील लहान मोठे पण आपल्याला ठरवावे लागेल. तर त्यासाठी आपण काय करू, आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी प्रत्येक संख्येला 13ने डिवाईड करता येते. पहा 13च्या मल्टिपलमध्ये आहेत अंश आणि छेद प्रत्येक संख्येचे, त्यामुळे आपण काय करू, प्रत्येक संख्येला 13ने डिवाईड करू. आता 13ने डिवाईड केलं तर काय होईल, ही संख्या 13 चौक 52, 13 पाची 65, बरोबर आहे. म्हणजे 4/5 होईल ही संख्या. ही कशी होईल, 13 7 91, 9/7 होईल. मग ही संख्या कशी होईल, 13 1 13, 1 राहील, 13 1 13, 13 1 13, 2 राहतील, 13 2 26. अंशाला आणि छेदाला आपण 13ने डिवाईड केलेले 11. तर येथे काय होईल, 13 1 13, 13 2 26. या प्रकारच्या आपल्या ह्या 4 संख्या याप्रमाणे आपण कन्वर्ट केल्यात. या संख्या आहेत, परंतु आपण 13 1 13, 13 2 26, 1/2 या संख्येचं आपण संक्षिप्त रूप घेतलेले, काटाकाटी करून आपण स्मॉल फॉर्म केलेला आहे, कारण आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी. आपण काय करू, आता प्रत्येकाची पॉईंटमध्ये व्हॅल्यू काढू, म्हणजे आपल्याला लहान कोणती मोठी कोणती हे ठरवता येईल. 4/5ला आपण 4ला 5ने डिवाईड करू, तर काय होईल पहा, 0.845 येथे 0 राहतील, म्हणजे 0.8 येईल. तर आपण 2 अंकापर्यंत घेऊ, 0.80 करू शकतो. तर आता 9ला 7ने डिवाईड करू, तर ही व्हॅल्यू काय होईल, 1/2 म्हणजे काय, 1/2 म्हणजे 0.50 येईल. 1/2 भाग म्हणजे 0.50, अर्धा. तर आता चारही संख्या आपण काढलेल्या आहेत. आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम लावायचा आहे, त्यासाठी आपल्याला सर्वात लहान पाहिजे. सर्वात लहान संख्या कोणती येईल, मग येथे 80 आहे, येथे 50 आहे, म्हणजे 0.80, 0.50. तर 0.50 लहान होईल, 0.50. त्यापेक्षा मोठी कोणती होईल, 0.80ची होईल. त्यापेक्षा मोठी कोणती होईल, 1.09 होईल. आणि सगळ्यात मोठी कोणती येईल, 1.28. तर आता ह्या चारही संख्या काढल्या. 0.50 हे आन्सर कशाचं आलं आपलं, 0.50 हाफचं आलेलं आहे, म्हणजे 1/2चं. कशाची व्हॅल्यू आहे, 0.80, 4/5ची. नंतर 1.09 हे 12/11ची व्हॅल्यू आहे, आणि
1.28 9/7ची आहे. आता विचारलं का आपल्याला शेवटची संख्या कोणती येईल. आता या सर्व संख्या आपण चढत्या क्रमाने अरेंजमेंट केलेली आहे. आपल्याला काय विचारलं आहे, शेवटची संख्या कोणती. तर शेवटची संख्या 9/7 होईल. 9/7 9/7 म्हणजे काय, आपण 9/7 ही संख्या बरोबर आहे. आपली ओरिजिनल संख्या कोणती आहे, 117/91. आपण 9/7 ते काटाकाटी करून आणली होती, म्हणजे आन्सर काय येईल आपलं 117/91. 117/91. पर्याय क्रमांक दिलेला आहे का आपल्याला, तिसरा बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो 5/12 ही परिमेय संख्या 2 परिमेय संख्यांच्या बेरजे एवढी आहे. त्यापैकी एक परिमेय संख्या ही दिलेली आपल्याला -3/21 आणि दोन संख्यांची बेरीज ही दुसरी संख्या आपण x समजू, यांची बेरीज किती दिली आपल्याला 5/12. आता ही संख्या आपल्याला कोणती आहे, दोन संख्यांची बेरीज एवढी आहे. त्यापैकी एक संख्या ही दिली तर दुसरी संख्या आपण x कन्सिडर करू आणि xची व्हॅल्यू काढू. आता मग xची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, x = 5/12. ही संख्या मायनसमध्ये या साईडला आल्या प्लसमध्ये होईल. आता मध्ये प्लस साईन आहे, दोघांचे छेद वेगळे आहेत. आपण काय करू, छेद सारखा करू. आपण येथे 2ने मल्टिप्लाय केलं तर येथे 24 होतील. त्यामुळे आपण अंशाला पण 2ने गुणाकार करू आणि छेदाला पण 2ने गुणाकार करू आणि प्लस 3/24. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला. हे 10 होतील, 5 2 10, 12 2 24 आणि प्लस, आता दोघांचे छेद सारखे झालेत, एकच छेद घेऊ आपण आणि अंशाची बेरीज करू आपण. 10 आणि 3 13, 10 + 3 म्हणजे काय येईल 13/24. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. नेक्स्ट, येथे आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत. चारही पण संख्या ऋण संख्या आहेत, निगेटिव्ह संख्या आहेत आणि यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर संख्या दिलेली आहे -1/2, -1/8, -1/3 आणि -1/4. आपण पॉईंटमध्ये व्हॅल्यू काढू. तर -1/2 म्हणजे 1ला 2ने डिवाइड केलं तर आन्सर माहिती आहे आपल्याला 0.5 येते आणि मायनस साईन असल्यामुळे -0.5. 5ला आपण 50 लिहू शकतो, हे आन्सर येईल. आता -1/8 म्हणजे 1ला आपण 8ने डिवाइड करू तर येथे 0 घ्यावा लागेल आपल्याला. तर येथे 0.8 1 8, 2 राहतील, 0 घेऊ आणि 8 2 16. आन्सर काय येईल 0.12 होईल. याची व्हॅल्यू काय होईल 0.12. साईन मायनस असल्यामुळे मायनसमध्ये येईल, याची व्हॅल्यू ही येईल. आता या संख्येची व्हॅल्यू काढू आपण, म्हणजे 1ला आपण 3ने डिवाइड करू. 0.339, 1 राहील, 339. आन्सर मायनसमध्ये येईल 0.33. म्हणजे या संख्येची व्हॅल्यू काय येईल आपली ही येईल. तर या संख्येची व्हॅल्यू पाहू आपण, -1/4 म्हणजे 1ला 4ने डिवाइड केलं 0.10, 4 2 8, 2 राहतील, येथे 0 घेणार, 4 5 20. साईन मायनस आहे त्यामुळे -0.25 येईल. बरोबर आहे. आता चारही संख्येच्या आपण व्हॅल्यू काढल्या. आपल्याला कोणती पाहिजे, सर्वात मोठी संख्या पाहिजे आणि सर्व संख्या कशा आहेत ऋण आहेत, निगेटिव्ह आहेत. सर्वात मोठी पाहिजे आपल्याला. त्यामुळे जी संख्या येथे नंबरने लहान असेल ती सगळ्यात मोठी होईल. आता सगळ्यात लहान कोणती संख्या येते म्हणजे नंबरनं, साईनचा विचार नाही, इथे आपण प्लस साईन गृहीत धरू. तर 12 लहान आहेत 33पेक्षा, 25पेक्षा आणि 50पेक्षा. त्यामुळे ही संख्या म्हणजे -0.12 ही संख्या येथे काय होईल सगळ्यात मोठी होईल. आणि सगळ्यात लहान कोणती होईल, सगळ्यात लहान ही होईल. आपल्याला मोठी विचारलेली म्हणून आन्सर हे येईल आपलं -0.12. याचा अपूर्णांक कोणता दिलेला आहे -1/8 आहे. काय ते -1/8. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट, येथे मित्रांनो आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि जे साईन दिलं आहे ते बरोबर आहे का, कोणतं बरोबर आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता पहा, यापैकी या संख्येमध्ये ही पॉझिटिव्ह संख्या आहे. पॉझिटिव्ह संख्या कधी पण मोठी असते
निगेटिव्ह संख्यापेक्षा, त्यामुळे येथे पण साईन कसं दिलं आहे, निगेटिव्हला ग्रेटर केलं आहे आणि पॉझिटिव्हला लेस केलं आहे, म्हणजे हा पर्याय आपला बरोबर नाही आहे. आता त्याप्रमाणे येथे पण ही पॉझिटिव्ह संख्या आहे आणि ही निगेटिव्ह संख्या आहे. पॉझिटिव्ह संख्या लहान दाखवली येते निगेटिव्ह संख्यापेक्षा, म्हणजे निगेटिव्ह येथे ग्रेटर आहे, हे चुकीचं आहे, म्हणजे हा पण पर्याय आपला बरोबर येणार नाही. परंतु येथे पहा, आता हे दोन आपण लहान मोठेपणा ठरवू आणि दुसरा कोणता आहे -1/2. आता या दोघांमध्ये आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन, याचा अंश याचा छेद -4 होईल, याचा छेद याचा अंश म्हणजे -3 होईल. -4 आणि -3 लहान कोणती संख्या आहे, -4 लेस आहेत, म्हणजे हा पूर्णांक -2/3 लेस दॅन -1/2. साईन हे पाहिजे आपल्याला, परंतु येथे कोणतं साईन दिलेलं आपल्याला, ग्रेटरचं दिलेलं आहे, त्यामुळे हा पण पर्याय बरोबर नाही. त्याप्रमाणे हे आपण चेक करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. येथे काय होईल, हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक याच्यामध्ये आपण काय करू, क्रॉस मल्टिप्लिकेशन -15 होतील आणि हे -8 होतील. आता -15 लेस आहेत -8पेक्षा, बरोबर आहे, त्यामुळे -5/4 लेस होतील -2/3पेक्षा. तर आता आपलं आन्सर हे यायलं आहे, हे आन्सर पाहिजे येथे, परंतु येथे पण पर्याय रॉंग दिला आहे. पर्याय आपले चुकीचेच येत आहेत, हा पण चुकीचा आहे, हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे. आपलं उत्तर असं पाहिजे, परंतु आपल्या ह्या टेक्स्ट बुकमध्ये आन्सर पर्याय क्रमांक 3 दिलेला आहे, फक्त येथे प्रिंट मिस्टेक झालेली आहे. आन्सर आपलं असं पाहिजे, असं जर असेल तर पर्याय 3 आपला बरोबर आहे, परंतु पुस्तकात ग्रेटर द्यान दिले, परंतु हे लेस द्यान पाहिजे, ही व्हॅल्यू पाहिजे अशी. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.